तर नमस्कार मित्र हो. आज 1 मे महाराष्ट्र दिन. मला महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. स्वागत आहे तुमचं माझ्या मालवणी फन क्लब या चॅनलला. तर आज आम्ही चाललो आहोत विरार जीवदानी मातेचं दर्शन घेण्यास. यावया किती गर्दी. कुठलाही दिवस असो, विरार म्हणजे अगदी गजबजलेला. गर्दी म्हणजे गर्दीच. विरार स्टेशनवरून शेअरिंग रिक्षा पकडून आपण येतो डोंगराच्या पायथ्याशी आणि पाहावयास मिळतात ओटी नाळांनी सजलेल्या दुकानांनी. आजूबाजूला असलेली ही छानशी दुकानं अगदीच मोहून टाकतो. देवीसाठी आम्ही हार ओटी फुले घेतले आणि निघालो दर्शनासाठी. आजूबाजूला काही ठराविक नाश्ताची दुकाने पण आहेत. तर मित्रांनो, मुंबईच्या गजबजाटापासून दूर विरारच्या डोंगरावर वसलेले हे पवित्र स्थान जीवदानी मंदिर. मंदिरावर पोहोचण्यासाठी जवळजवळ 1400 पायऱ्या आहेत. आणि पूर्वी म्हणजे अजूनही काही लोक पायऱ्या चढून जाण्याचा आनंद घेतात. मी मात्र रोपवेचा पर्याय निवडला, कारण आम्हाला तेवढ्या पायऱ्या चढणं आणि उतरणं शक्य नव्हतं. म्हणून आम्ही रोपवेचा घेतला. 250-250 रुपये परतीचा प्रवास अशा दराने आम्ही दोघांची तिकीट काढली आणि पुढे सरकलो वेटिंग लाईनच्या दिशेने. गर्दी कमी असल्या कारणाने आमचा लगेचच नंबर लागला. गर्दी खूप कमी होती. काही क्षणात फर्ग्युसन ही रोपवे खाली आली आणि आम्ही त्यात प्रस्थान केलं. तसे बघायला गेलं तरी ट्रेन बरीच मोठी आहे. जवळजवळ 50 माणसं तरी आरामात भरू शकतात. आणि आम्ही चाललो मंदिराच्या वसलेल्या टेकडीवर. विरारच्या उंच डोंगरावर वसलेले जीवदानी माता मंदिर खूप प्राचीन आणि श्रद्धास्थान मानले जातात. जीवदानी या नावामागे ही एक भावनिक अर्थ आहे. जीवदान करणारी माता म्हणजे संकटात सापडणाऱ्या भक्तांचे रक्षण करणारी देवी. पूर्वी या डोंगरावर गुहा होती जिथे देवीचं प्रकट रूप दिसतं आणि स्थानिक लोकांनी मग तिथे पूजा अर्चा चालू केली. हळूहळू याचं हे मोठं मंदिर निर्माण झालं. पूर्वी मंदिरात जाण्यासाठी फक्त पायऱ्याच होता. आता ह्या रोपवेची सोय निर्माण झालेली आहे. त्याने लोकांना काही वेळातच दर्शन घेता येतं. खूप कमी वेळात आपण वर जाऊन खाली येता येतं. नवरात्रीच्या काळात येथे मोठी जत्रा भरते आणि हजारो भक्त देवीच्या दर्शनासाठी येतात. आजच्या आधुनिक सुविधेनंतरही काही लोक तर पायऱ्याने जाणे पसंत करतात. आम्ही रोपवे मधून उतरल्यानंतर तिथून वरती जाण्यासाठी अजून जवळजवळ 2 ते 3 मजली एवढी उंची गाठावी लागते. आणि त्यासाठी आम्ही घेतली ही लिफ्ट, भली मोठी लिफ्ट, ज्यात साधारणतः 15-20 मिनिट आरामात बसतात आणि पोचलो मंदिर गाभाऱ्यापाशी. मंदिरात सुरुवातीलाच भरपूर लाईन दिसत होती. मंदिरात खूप छान असं वाटत होतं.
वर पोचल्यावर प्रत्येक पावलागणिक वाढत जातो तो भक्तीचा अनुभव आणि मनाला शांत करणारी ऊर्जा. हे सगळ्या शब्दात सांगणं कठीणच. माता जीवदानीच्या दर्शनाने मन प्रसन्न होतो आणि थकवा कुठेच जाणवत नाही. जर तुम्ही एक दिवस शांतता, श्रद्धा आणि निसर्ग अनुभवायचा विचार करत असाल तर जीवदानी मंदिर नक्की भेट द्या. जय माता दी. इथं दर्शन अगदी छान झालं आणि आम्ही सभा मंडपाच्या दाराशी पोचलो, जिथे भरपूर लाईन असल्यावरती लाईन इथे फिरवली जाते. आणि इथून आम्ही मग टेकडीवरती गेलो. आता आम्ही वरती चाललो आहोत. दर्शन करून मन एकदम प्रसन्न झालाय. खूप छान वाईब्स आहेत. वरती सभा मंडप दिसतोय. आहे वरती येण्याचा प्रयत्न. मित्रांनो, मंदिराच्या गाभाऱ्यात असलेली जीवदानी मातेची मूर्ती अत्यंत तेजस्वी आणि प्रसन्न वाटत होती. वर गेल्यावर मुख्य मंदिरासोबत इतर लहान मंदिरही पाहावयास मिळतात आणि ही विसाव्यासाठी असलेली जागा. दर्शन घेऊन झाल्यानंतर थोडा थकवा कमी करण्यासाठी इथे विसावा घेण्यासाठी ही जागा बनवलेली आहे. आणि वरून दिसतो तो हा संपूर्ण विरार शहर, वैतरणा नदी आणि अरबी समुद्राचे सुंदर दर्शन घडते. पावसाळ्यात येथील परिसर हा पूर्ण हिरवागार असतो. इथे यावायचा काळ म्हणजे पावसाळा, जुलै ते सप्टेंबर म्हणजेच हिवाळ्या दरम्यान. दर्शनाची वेळ ही 5 ते 9 पर्यंत रात्री असते. विरार स्टेशनवरून पश्चिम रेल्वे पकडून रिक्षाने 10 मिनिटांमध्ये आपण डोंगराच्या पायथ्याशी येऊन पोचतो. जीवदानीचा पांडवकालीन इतिहास आहे. पांडव त्याकाली इथे आले होते आणि त्यांनी इथे गुहेत देवीची पूजा केली होती. मंदिराकडे येण्यासाठी जर तुम्ही चालत आहात तर जवळजवळ 1400 पायऱ्या तुम्हाला चढत यावं लागतील. एवढं अंतर आहे. आणि जर तुम्ही रोपवेने आलात तर 5 मिनिटांमध्ये प्रत्येकी 250 रुपये परतीचा प्रवासाचं तुम्हाला तिकीट मिळते. खूप छान असं हे स्थळ अति पवित्र आणि नवसाला पावणारं असं म्हटलं जातं. पालघर जिल्ह्यातील विरारच्या या उंच टेकडीवर वसलेले हे जीवदानी देवीचं सुंदर मंदिर अलोभनीय, खूप छान असं पहा. ही पर्वतरांगा, विरारमधील डोंगर रांगा आणि त्यात हे वसलेलं विरार गजबजलीत असं शहर. त्या ठिकाणी एक आपण स्थळ दिसत आहे, हे पहा, छान असं. आज गर्दी कमी असल्या कारणास्तव आम्हाला मुहूर्तही चांगला मिळाला. हे महाकाली देवी मंदिर, देवीचं मंदिर. आपला भारताचा झेंडा फडकताना दिसतोय. पहा किती छान असा, अगदी शानात डौलात फडकतोय. खूप असं छान डोंगर रांगा, डोंगर रांगात बसलेलं हे विरार शहर.
मंडळींनो, आज आमचं दर्शन छानपैकी झालंय. तर आम्ही आता निघत आहोत परतीच्या प्रवासाला, परत रोपवे मार्गेच. तर आम्ही आता परतीच्या प्रवासात निघालो. आमची रोपे चालू झाली आहे. डोंगराच्या पायथ्याला फराळासाठी चाललो आहोत. छान दुकानंही आहेत, तिथे आपण नाश्ता करू शकता. खूप सुंदर असं दृश्य आहे. पहिलाच आमचा हा अनुभव तो बघा. कमीत कमी 50 जण तरी आरामात बसू शकतील एवढी जागा रोपेची आहे. वरच्या दिशेने जाताना हा आमचा किती छान असं दृश्य दिसत आहे. सिस्टमॅटिक ही येणारी रोपवे असं वाटतं तर आम्ही एकमेकांना टक्कर देऊ, पण कशी व्यवस्थित केलेली आहे. छान असं वाटतं, छान असं दर्शन झालं. तर मित्रांनो, दर्शन घेऊन खूप छान वाटलं आणि भूकही भरपूर लागली. आपण इथे थोडासा नाश्ता करून हा ब्लॉग आपण इथेच समाप्त करत आहोत. धन्यवाद.